मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. 6 महिन्यांपूर्वी वर्सोवा मार्केटमध्ये बसून मासे विकणारी ही कोळी होती असं सांगून कोणालाही पटलं नसतं. इतकी बदलली पारू. नऊवारी साडी आणि ब्लाऊज जाऊन त्या जागी दिवसभर पंजाबी ड्रेस, रात्री नाईटी आणि सकाळी ट्रॅक सूट आणि बूट घालून जॉगिंग. दिवसा माझ्या काही असाइनमेंट्स असल्या की मी बाहेर जायचो. आता मासे विकायचं काम नसल्यामुळे पारू दिवसभर घरीच असायची. पण स्ट्रिक्ट डाएट मात्र तिने हळूहळू पाळायला सुरुवात केली होती. पहिल्यांदा फक्त रात्री एकदाच मच्छी खायचा हट्ट करणारी पारू, नंतर आठवड्यातून 3दा वगैरे खाता खाता आता मात्र फक्त रविवारीच मासे किंवा चिकन, आणि तेही फक्त उकडून किंवा भाजून खायला तिला आवडू लागलं. एखाद्या माणसाला खाण्यापिण्याचं तंत्र एक वेळ बायफोर्स बदलणं प्रयत्नांनी शक्य आहे, पण चालणं, बोलणं आणि वागणं ह्या गोष्टी एकदम बदलणं फार कठीण जातं. मॉडेल म्हणजे कॅटवॉक आलंच, कंबर झुलवीत, पाय क्रॉस करीत कसं हळुवारपणे चालायचं हे शिकायला पारूला तब्बल 2 महिने लागले. डोक्यावरती जड टोपली घेऊन मासे विकायला जाताना साहजिकच कंबर जास्त हलवायची तिला नकळत सवय लागली होती. ती जोरात घुसळल्यासारखी न हलवता झोपाळ्यासारखी लयबद्ध संथ गतीने झुलवत चालणं तिला हळूहळू जमू लागलं. जुहूच्या प्रथित यश क्लिनिकमध्ये ब्युटी ट्रीटमेंटसाठी तासनतास ताटकळत फेस मास्क लावून बसणं, केसांची कर्ल्स लावून बसणं, ह्या सगळ्यांसाठी खर्च मात्र खूप होत होता. प्रत्येक सिटिंगचे 400-500 रुपये व्हायचे. पण त्यामुळे तिच्या पर्सनॅलिटीत एकदम फरक पडू लागला. मुळातच तिची कांती नितळ आणि स्वस्थ होती. आता फेस मसाज, क्लिन्सिंग, कंडिशनिंग ह्यामुळे पारूच्या सावळ्या कांतीवर एक विलक्षण तजेला दिसू लागला. पूर्वीचे लांबसडक खोबरेल तेल लावून शृंगारलेले केस आता लेटेस्ट फॅशनचे कट करून शॅम्पू आणि कंडिशनर्स लावून नितळ मऊ मुलायम झाले होते. कोरलेल्या भुवया, पापण्या, चेहऱ्यावरची लव ब्लीच केलेली ह्या सर्व सोपास्कारांतून तावून सुखावून निघालेली पारू आता अधिकच मॉडर्न आणि वेल ग्रूम दिसू लागली. अपिअरन्स बदलला की माणसाचं व्यक्तिमत्वही पूर्णतः बदललं जातं, ह्याचा प्रत्यय पारूकडे पाहिलं की वारंवार यायचा. अर्थात ह्या सर्वामागे सीमाची अपार मेहनत, पारूच्या पेशन्स आणि माझे प्रयत्न ह्यांचा आधार फार महत्त्वाचा होता. पण मॉडेलला नुसतं चांगलं दिसून चालत नाही, तर बोलणंही तितकं स्मार्ट लागतं. स्टील फोटोग्राफीसाठी ठीक आहे, कारण तिथे फक्त पुतळ्यासारखं मूक उभं राहायचं असतं पोज देऊन. पण परिपूर्ण मॉडेल म्हणजे आवाज, बोलणं सगळं कसं वेल कल्चर्ड हवं. फोटोग्राफीच्या तंत्राने शॉट्स कसे चांगले द्यायचे ह्याचं ट्रेनिंग मी देत होतो. ड्रेस डिझायनिंगमध्ये एक्सपर्ट असलेली सीमा ड्रेसेसमध्ये कसं ग्रेसफुली वावरायचं हे शिकवत होती. रात्रंदिवस आम्हाला जेवढा वेळ मिळेल त्यातून मी पारूला ग्रूम करीत होतो. मेरी कॉन्व्हेंटमधील सिस्टर ॲन हिला गळ घालून इंग्लिश शिकवण्यासाठी पारूला तिची ट्युशन सुरू केली होती. एखाद्या लहान मुलाला कुठलीही भाषा शिकवणं एक वेळ सोपं आहे, कारण त्याच्यावर आधी काही संस्कार झालेले नसतात. पण 20 वर्ष अशुद्ध आणि निराळ्या ढंगाने बोलून पारूच्या जिभेला असं नैसर्गिक वळण लागलं होतं की ते सहजासहजी बदलणं शक्य नव्हतं. त्यापेक्षा इंग्रजी भाषा शुद्धपणे बोलणं जास्त सुलभ जात होतं, कारण इंग्रजी भाषा तिला परकी होती. त्यामुळे उच्चार सिस्टर ॲन शिकवेल तसेच रिपीट करण्याची पारूला सवय लागली. टेबल मॅनर्स शिकवण्यासाठी मी तिला मुद्दाम महागड्या हॉटेल्समध्ये घेऊन जात असे. त्यामुळे फोर्क कसा धरायचा, अगदी तंदुरी चिकनचं मांस देखील काट्याने धरून नाईफने अलगद काढायचं. नूडल्ससारखा अतिशय कठीण प्रकार फोर्कने गुंडाळून कसा खायचा. सूप पिताना आवाज न करता कसं अलगदपणे प्यायचं. ओठ मधून मधून कोरडे करायला टिश्यू पेपर किंवा पेपर नॅपकिनने कसं टिपत राहायचं, सगळं मी तिला जातीने शिकवलं.
एक गोष्ट मुळात चांगली होती आणि ती म्हणजे पारू जात्याच बुद्धिमान होती. मासे खाऊन खाऊन की काय, पण तिची विचार करण्याची शक्ती अतिशय तल्लख आणि प्रगल्भ होती. कधी असे काही प्रश्न विचारायची की मी निरुत्तर होऊन जायचो. दिवस अतिशय वेगाने पुढे सरकत होते. दिवसांचं रुटीन पूर्णपणे ठरून गेलं होतं. सकाळी 5ला उठायचंच. कुठलाही वार असो, सण असो वा काहीही असो. 1 तास वर्सोव्याच्या जॉगिंग ट्रॅक्सवर आम्ही दोघं मिळून जॉगिंग करायचो. सिगारेट्स पिऊन पिऊन कोंडलेला धूर धावायला लागलो की फुफ्फुसांतून पंपिंग होऊन बाहेर पडतोय असं वाटायचं. पण मोकळ्या हवेत तासभर धावणं म्हणजे काय रिफ्रेशिंग वाटतं हे धावून पाहिल्याशिवाय कळायचं नाही. नशिबाने मी फारसा ओव्हरवेट नव्हतोच, पण ह्या नियमित व्यायामाने बिअर पिऊन जे काही माझं पोट सुटलं होतं तेही बऱ्यापैकी सपाट दिसू लागलं. आणि पारूचं आधीच पातळ आणि नितळ असलेलं पोट, कंबर, नितंब, मांड्या ह्यावरची असलेली जी काही जादा चरबी होती तीही लोप पावली. जॉगिंग करून आल्यावर दोघं जण ग्लासभर गरम दूध, साखर न घालता आणि भिजवलेले शेंगदाणे आणि मोड आलेली कडधान्य खायची. पारू खुश होती, कारण ब्रेकफास्ट, लंच वगैरे जास्त काही प्रकार बनवायची गरज नव्हती. मी घरी असलोच तर ब्रेडचा टोस्ट किंवा 2 फुलके, उकडलेलं अंड, डाळीचं पाणी, पालेभाजी, एखादं फळ एवढंच जेवण आम्ही घ्यायचो. कधी कधी फिश किंवा चिकन आणलं तरीही नुसतीच मीठ घालून कुकरमध्ये उकडायची आणि चवीला थोडासा मसाला घालून खायची. दुपारी चहा बरोबर 1-2 बिस्किटं आणि रात्री थोडासा भात, दही, डाळ, कोशिंबीर किंवा सॅलड असं खाऊन डिनर पूर्ण करायचा. दारू नाही की बिअरही नाही. क्वचित कधीतरी सीमा म्हणाली तर एखादी बाटली दोघांना शेअर करायची. आश्चर्य म्हणजे आमच्या स्ट्रिक्ट डाएटपासून स्फूर्ती घेऊन सीमाचंही वजन चांगलंच कमी झालं होतं. अजितेमला वेळ नसल्यामुळे सीमा, मी आणि पारू असे जास्तीत जास्त वेळ एकत्र राहून पारूला मदत करायचो. अजितेमने वाईल्ड बीचसाठी लिफलेट बनवलं. त्यानंतर एजन्सीकडून पारूबद्दल बरीच उत्सुकता आणि कुतूहल जागृत झालं होतं. 1-2 मॉडेल कोऑर्डिनेटर्सकडून ऑफर्सही आल्या, पण मी अजितेमला साफ नकार दिला. कारण पारू पूर्णपणे तयार झाल्याशिवाय मला तिला मीडियामध्ये एक्सपोज करायचं नव्हतं. मॉडेलिंगचा इसेन्स हाच असतो की फार सिलेक्टिव्ह राहावं लागतं. जितक्या चांगल्या कंपन्यांसाठी तुम्ही काम कराल, तितकी त्यांच्या प्रोडक्टबरोबर तुमचीही इमेज तयार होते आणि वाढतेही. येईल जाईल त्या ऑफर्सला होकार दिलात तर वर्षभरात इतक्या ॲड्समधून तुमचा चेहरा कन्झ्युमर्समध्ये सारखा ओव्हर एक्सपोज होतो की अगदी रुटीन आणि बोरिंग वाटायला लागतो. शिवाय कॉम्पिटिशन एवढी जोरात असते की रोज नवीन मॉडेल्स येत असतात. त्यामुळे सध्याच्या मॉडेल्सना त्या नवीन मॉडेल्ससमोर टिकून राहण्यासाठी सतत जागरूक राहावं लागतं. पारूला वर्षभर चरकातून काढल्याशिवाय मला अजिबात एक्सपोज करायचं नव्हतं. सीमाची घाई चालली होती की आता ती खूप सुधारले आणि काम घ्यायला काही हरकत नाही. पण मी ठाम होतो की कमीत कमी 1 वर्ष तरी व्हायला पाहिजे, कारण कुठल्याही बाबतीत पारू कमी पडता कामा नये, अशी माझी विलक्षण जिद्द होती. स्टील्स असो वा मूव्ही ॲड, ट्रायबल ड्रेस असो वा अल्ट्रा मॉड, पारू कुठल्याही फॉर्ममध्ये फिट बसायला हवी होती मला. एकदा की ती माझ्या मनाप्रमाणे तयार झाली की मगच तिचे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आणि पोझेसमध्ये फोटो काढून पोर्टफोलिओ बनवायचे आणि लीडिंग कंपनीला पाठवायचे असा प्लॅन करीत होतो मी. माझ्या रुटीन असाइनमेंट्स वेळेवरती पूर्ण करून इन्कम तर ठीकठाक येत होतं. संसार चालवायला लागणारा पुरेसा पैसा मिळत होता. पण माझं एक स्वप्न होतं. एक दिवस साधी भोळी पारू टॉपला पोहोचेल, द लीडिंग मॉडेल, पारू सारंग म्हणून. काय एवढी सुकली पारू? बरं नाही काय गो? परशाने घरात शिरताच पारूकडे बघून विचारलं. नाही बाबा, मी ठीक आहे. पारूच्या तोंडून शुद्ध आणि स्वच्छ मराठी ऐकून परशा एकदम चाटच झाला. काय ओ सारंग, काय म्हणायचं ह्याला? कशाबद्दल परशा दादा? मी उगीचच वेड पांघरलं. अहो ही आमची पोरगी जाम बदलली ना. आणि काय खाता पिता काय नाही काय तुम्ही दोघं पण? पारूने अंगात सैलसर पांढरा पंजाबी ड्रेस घातला होता. मॅनिक्युअर करून वाढवलेल्या नखांवर फिकट नेलपेंट घालीत ती सोफ्यावरती बसली होती.
पायावरती पाय टाकून व्यवस्थितपणे ती हसली. बाबा हे सगळं सारंगांची मेहरबानी. हा, पण कारण काय असं सुकडा व्हायचा? मला मॉडेल बनवण्यासाठी तसंच करावं लागणार. पारूच्या हळूहळू उच्चारलेल्या शुद्ध शब्दांमुळे मी खुश झालो. आई का नाही आली? आता तू गेल्यापासना तीच जाते ना सकाळ संध्याकाळ मार्केटला. सगळं तीच बघते. कसा काय चाललाय धंदा दादा? मी चौकशी केली. ठीकच म्हणायचा. आता मी पण जास्त नाही जात जमीनदारावरती. अंतोनच जातो रोजच्याला. चहा घेणार का बाबा? पारूने नेलपेंटची बाटली बंद करून उभे राहत विचारलं. आणि हे काय पारू? केस पण लय कापलेत काय? हो. आपल्या सुंदर हेअरकटवरून हात फिरवीत पारू किचनमध्ये गेली. एकंदरीत तिचा बदललेला अवतार पाहून परशा चकितच झाला होता. पूर्वी अघळ-पघळ आणि मोठ्या आवाजात बिनधास्तपणे बोलणारी पारू आता एकदम सॉफ्टली आणि शहरी टोनमध्ये बोलू लागली होती. सारंग, तुमचा धंदा कसा काय? चांगला चाललाय. पोरीला साप बदलून टाकलीत तुम्ही. वाटतच नाही ती कोलीवाड्यात जन्मलेली आणि वाढलेली. बघा ना परशा दादा, मी तुम्हाला म्हणत नव्हतो का की पारू खूप वेगळी आहे, हुशार आणि मेहनती आहे. थोड्याच दिवसात तिला मी इंट्रोड्यूस करणारे मॉडेल म्हणून. ते काय तुम्ही बघा बाबा. बायको तुमची हाय, तुम्हाला काय पटेल आणि तिला काय जमेल तसा करा. पण येत जावा कधीतरी घरला. लय दिवसात आला नाहीत. सध्या कामं खूप आहेत. शिवाय पारू इंग्लिश शिकते. तिचा अभ्यास, माझी फोटोग्राफी, बाहेर जाणे वगैरे चालूच आहे. 8 महिने झाले आता लगीन करून. आम्हाला काय नातू बितू आणणार की नाही? मी हसलो. त्यांचंही म्हणणं खरं होतं. परशा दादा, आत्ता कुठे पारू तयार होते काम करायला. एवढ्यात तरी विचार नाही काही. तुमचं पण काय कळत नाही आम्हाला. आम्ही साधी माणसा. तुम्ही बघाल एक दिवस परशा दादा, आपली पारू एक मोठी मॉडेल बनलेली असेल. माझ्या बोलण्यावर परशा दादांनी फक्त हवेत हात उडवले. चहा घेऊन होळीचं आमंत्रण देऊन आग्रहाने यायचंच असा आग्रह करून परशा दादा निघून गेले. का ग पारू, गपशी झालीस एकदम? काही नाही, असाच नाही, असंच. हा, असंच. परशा दादांना भेटून घरच्यांची आठवण आली का? मी तिला जवळ घेत म्हटलं. हो, इतक्या महिन्यात गेलेच नाही घरी ना. शुद्ध बोलताना तिला विचार करून सावकाश बोलायला लागत होतं. मला कल्पना आहे पारू. खरंच कौतुक आहे तुझं. इतक्या जवळ घर असून गेली नाहीस कधी. माझ्या शर्टच्या बटनांशी खेळत पारू म्हणाली. सारंग, मग मग जायचं ना आपण नाही, होळीला.